लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार आणि लोणीकंदचे उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांच्या देवदर्शन यात्रेचा झंझावात सध्या लोणीकंद पेरणे परिसरात अनुभवायला मिळत आहे। मायबाप जनतेची श्रद्धा त्यांनी जाणली, आपल्या लोकांसाठी देवदर्शन यात्रा आणली या भावनेतून झुरुंगे यांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे। या उपक्रमाअंतर्गत एक दोन नव्हे तर तब्बल 8 धार्मिक आणि तीर्थयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे। औदुंबर, नरसोबाची वाडी, ज्योतिबा, तुळजापूर, शिर्डी, शेगाव, अक्कलकोट, भद्रा मारुती, घृष्णेश्वर यासारख्या प्रसिद्ध देवस्थानासोबतच राजस्थानमधील खाटू श्याम मंदिर आणि नागपूरची दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेसही यात्रेत समाविष्ट आहेत। लहानग्यांसाठी देखील खास राजीव गांधी प्राणी संग्रहालय सह आयोजित करण्यात आली असून धार्मिकतेसोबतच शैक्षणिक आणि सांस्कृतिक मूल्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न झुरुंगे यांनी केला आहे। लोकभावनेला धार्मिक उभारी देणारा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे। जनतेचा हक्काचा माणूस म्हणून ओळखले जाणारे योगेश झुरुंगे यांच्या कार्यशैलीला नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे। नमस्कार, मी योगेश बाजीराव झुरुंगे, उच्च शिक्षित आहे। एमकॉम शिक्षण झालंय माझं। मी एमकॉम शिक्षण करताना ज्या वेळेस या राजकीय जीवनामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली, त्यावेळेस शिक्षणाच्या माध्यमातून जी काही गरीब विद्यार्थी या विद्यार्थिनी माझ्या संपर्कात आल्या, त्या संपर्काच्या माध्यमातून मी बीजेएस कॉलेज असू द्या, वाघोलीमध्ये इतर बाकीचे कॉलेजेस असू द्या, शैक्षणिक दृष्टिकोनातून ज्यांना फी कमी करण्याचं, या शिक्षणामध्ये काही ज्या गोष्टींची त्यांना कमतरता वाटते त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी मी त्यांना 100% त्यांना सहकार्य केले। माझा दुसरा परिचय असा की मी लोणीकंद गावचं उपसरपंच पद गेली 10 वर्षापूर्वी भोगलेलं आहे। माझी मिसेस आता स्टँडिंग मध्ये सरपंच होती व आता ती ग्रामपंचायत सदस्य आहे। आम्ही सामाजिक व राजकीय जीवनामध्ये काम करताना प्रत्येक कुटुंबाला आपल्या ज्या कामातून आपल्याला प्रत्येक कुटुंबावर पोहोचून सामाजिक बांधिलकीच्या हिशोबाने ज्या वैद्यकीय दृष्टिकोनातून ज्या गोष्टी पूर्ण करता येतील, शैक्षणिक दृष्टिकोनातून ज्या गोष्टी आपल्याला देता येतील, अशा सगळ्या गोष्टीची पूर्तता मी त्यांना केलेली आहे। तसेच या राजकीय जीवनामध्ये मी जास्त भर ही शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना जास्त काही मोलाच्या गोष्टी सांगण्याचा व विविध गोष्टींचा भाषेमध्ये रूपांतरित करून देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे मी सर्व लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील सर्व ग्रामस्थांना व माता भगिनींना विनंती करतो की मी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी येत आहे, तर सर्वांनी मला आशीर्वाद मिळावा।